स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. 3 दिवसात निर्णय घ्या, नाहीतर सोमवारपासून निर्णायक आंदोलन. केदार नायकवडींचा वैभव नायकवडींना इशारा. हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा. कारखान्याचे कर्ज स्वतः फेडावे, तसेच हुतात्मा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत वैभव नायकवडी यांनी पुढील 3 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून आंदोलन अधिक तीव्र आणि निर्णायक करण्यात येईल, असा इशारा केदार नायकवडी यांनी दिला. मानगुटीवर बसून मागण्या मान्य करून घ्यायची वेळ वैभव नायकवडी यांनी आणू नये, असंही ते म्हणाले. वैभव नायकवडी यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आज केदार नायकवडी यांनी जोरदार टीका करत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. गेल्या 38 दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही त्याचा कोणताही परिणाम वैभव नायकवडी यांच्यावर झालेला दिसत नाही. ते अजूनही भ्रमात असून भूमिका बदलत आहेत, असा आरोप त्यांनी केला. अध्यक्षपदाचा राजीनामा, कारखान्याचे कर्ज आणि श्रीकांत चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आता आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार नाही. पोलिसांनी याची गंभीर नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला. केदार नायकवडी पुढे म्हणाले की वैभव नायकवडी यांच्या पाठीशी कारखान्याचे 7% सभासद नाहीत, हे त्यांनाही माहीत आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही वैभव नायकवडी यांनी तोंडावर पाडले. ते म्हणाले, लोकांना फसवण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या वापरण्याचे काम सुरू आहे. पोलिसांना पुढे करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यातही त्यांना अपयश आले. आता आमचाही संयम संपला आहे. उरलेली इज्जत राखून मागण्या मान्य करायच्या की आणखीन संघर्ष ओढावून घ्यायचा, हे वैभव नायकवडी यांनी 3 दिवसात ठरवावे. कारखाना कसा चालवायचा हे आम्हाला शिकवण्याची गरज नाही. सभासद शेतकरी आमच्या पाठीशी असताना काहीही अशक्य नाही. गेल्या 20 वर्षात एकाधिकारशाही पद्धतीने कारभार झाला. हम करे सो कायदा ही भूमिका राबवली गेली, मात्र त्या कारभाराचा शेवट आता दूर नाही, असा घणाघातही त्यांनी केला. यावेळी किरण नायकवडी यांनीही 2 राजीनामे आणि कारखान्याच्या कर्जाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे स्पष्ट केलं. आंदोलनस्थळी विविध कार्यकर्त्यांनीही भाषणे करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. 2024ला हे 80 लाख रुपयाचे वेल्डिंग रॉड खरेदी आणि ते 80 लाख रुपयाचे वेल्डिंग रॉड म्हणजे जरा BS मानेवर त्याला धारव धरायला चालू केल्यानंतर 2 वर्ष आपल्याला पुरली. आपण 2 वर्षात एकही वेल्डिंग रॉड खरेदी. तीच पद्धत पोत्यांच्या, तीच पद्धत केमिकल. त्याच्यामुळे अशी पण लोक बरीचशी सांगतात. आता आधी एक काय होतं की कारखान्याच्या बाहेरून कामकाज करत असताना प्रत्येक साहेबांच्या पर्यंत पोहोचायचं किंवा माहिती काढायची ही जरा अवघड जायचं. आता ह्या महिन्याभरात काय झालंय, त्यांना पण माहित आहे, ह्याला सगळं माहित आहे. कोण भानगडी करतंय, काय करतंय. एखादा नुसतं जरा लागणारं इंजेक्शन दिलं की मी विचारायच्या आत एवढ्या गोष्टी सांगून असते मला बी आश्चर्य वाटतं. तेव्हा बरीचशी लोक ह्याच्यामध्ये असते. कारखान्याच्या बाहेरून काम करत असताना काही गोष्टी कमी माहित होत्या. कारखान्याच्या आत काम करत असताना निर्णय करायचा. आपण जो समन्वय निर्णय करायचा आहे तो सगळ्यांच्या साक्षीनं 15 गावाच्या सगळ्या सभासदांना बोलवून तो निर्णय. कारण आता काय झालंय, तुम्ही किती पण दिवस बसा, माझ्यावर काहीच फरक पडत नाही, असं एकदम वर्तवणूक आहे.